श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. भगवे वस्त्र आणि त्याच्या नियमांबद्दल बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारले. कारण मी आत्ता जे भगवं वस्त्र घेतलं आहे त्याबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात शंका आहेत. तर लोकांचं असं म्हणणं पडलं की ताई तुम्ही अचानकच वेशात बदल केला, तो कसा काय? तर त्यासाठी म्हणजे काही लोकांच्या मनात ज्या शंका आहेत त्याचं शंकेचं निवारण करणं हे मी माझं स्वतःचं कर्तव्य समजते आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवण्याचं मनात घेतलं. तर भगव्या वस्त्राचे नियम असतात. त्याच्यात परान्न न घेणं, सुटकाच्या विरधीच्या घरी न जाणं, त्यानंतर मृतकाचं तोंड न पाहणं आणि काही वेळेला तर वानप्रस्थाश्रम स्वीकारल्यानंतरही भगवं वस्त्र स्वीकारलं जातं. परंतु मी जवळजवळ मागच्या 25 ते 26 वर्षापासून हे नियम सगळे पाळते आहे. त्रिकाल संध्या पूजा होते आहे. त्यानंतर 108 माझं गुरुचरित्राचं पारायण झालेलं आहे आणि त्या पारायण काळामध्ये मी परान्न न घेणं, सुटकाच्या विरधीच्या घरी न जाणं, मृतकाचं तोंड न पाहणं, ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः पाळलेल्या आहे. आणि महादेवाचं जे लिंगस्थापन आहे माझ्या घरी, त्या लिंगाची मी त्रिकाल संध्या पूजाही केली आहे. आणि आजही माझा मनोमन सात्विकतेने मानसिक जप सारखा अहोरात्र चालू असतो. जे जे नियम आहे ते मी पाळते आहे. आता भगव्याचे नियम आहे की स्वतःचं वस्त्र स्वतः धुवायचं, स्वतःचं अन्न स्वतः बनवायचं, त्यानंतर दिवसातनं फक्त 2 वेळा जेवण घ्यायचं. मग म्हणजे 2 वेळा जेवण घ्यायचं याचा अर्थ आपण कधीही जेवू शकत नाही, नाश्ता वगैरे करू शकत नाही. फक्त दिवसातनं 2 वेळा जेवण घ्यायचं. आणि हे नियम